पाटलांना फॉलो केलं तर आम्ही जातीवादी, आणि तुम्ही कोणत्या नेत्याचे गुवात भरलेले खेटर चाटता आम्हाला चांगलंच माहित आहे। त्रिशूल पाटील, अमोल तौर आणि डीजी रॉक्स अशा मराठा तरुणांनी मनोज जरांगे पाटलांचा मीडिया हातात घेतलाय। न्यूज चॅनल जरांगे पाटलांची बातमी दाखव अगर ना दाखव, मात्र हे तरुण स्वतःच्या फोन मध्ये या सगळ्या बातम्या रेकॉर्ड करतात आणि सोशल माध्यमांवरती प्रसिद्ध सुद्धा करतात। जरांगे पाटलांचा चालता बोलता मीडिया म्हणजे हेच मराठा तरुण आहेत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा प्रचंड मोठा लढा उभा केला आणि या लढ्याला प्रसिद्धीच्या झोतात आणलं ते म्हणजे मराठा तरुणांनी। त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं समर्पण आहे, बऱ्याच लोकांचं योगदान आहे आणि ते मान्य करावंच लागल। सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून डीजी रॉक्स असेल, अमोल तौर असेल किंवा मग त्रिशूल पाटील असतील तर यांच्या माध्यमातून जरांगे पाटलांचा सोशल मीडिया चालवल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये अनेक नाव आहेत, ज्ञानदेव काशीद, गंगाधर नाना काळकुटे अशा अनेक लोकांच्या माध्यमातून जरांगे पाटलांचा मीडिया चालवला जातो। कोणत्याही न्यूज चॅनलला अगर बातमी द्यायचं टाळलं किंवा एखाद्या न्यूज चॅनलनं बातमी दिली नाही तिथं हे तरुण खंबीरपणे उभं राहतात, स्वतःचा फोन उघडतात आणि फोन मध्ये रेकॉर्डिंग चालू होते जरांगे पाटलांच्या अपडेटची। आज जरांगे पाटील कुठं जाणार आहेत, जरांगे पाटलांचा दौरा काय आहे, मराठा बांधवांना जरांगे पाटलांनी नेमके काय आदेश दिले, कशा पद्धतीनं सांगितले आहेत, काय सूचना आहेत, तर या सगळ्या गोष्टी मराठा बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हेच तरुण करताना पाहायला मिळतात। जरांगे पाटील आणि मराठा बांधव यांच्या दोघांमधला जो दुवा आहे तर तो दुवा म्हणून हे पूरं काम करताना पाहायला मिळतात। स्वतःच्या घरची कामं सोडून समाजाच्या प्रतीकर तर समर्पण देत हे तरुण जरांगे पाटलांच्या सोबत फिरतात। जरांगे पाटलांचा मीडिया म्हणून जरांगे पाटलांच्या अपडेट समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य यांच्या माध्यमातून होतं। याच्यात बरेच नावं आहेत। ट्रेंड मराठीच्या माध्यमातून फक्त आम्ही आपल्यापर्यंत ही नावं पोहोचत नाहीत तर त्या भावना पोहोचवण्याचं काम करत आहोत। प्रत्येक मराठा तरुण खरं तर जो या सगळ्या कार्यासाठी झिजतो आहे, धकतो आहे आणि हातातला फोन घेऊन या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करतोय, त्याचं मोलाचं योगदान आणि ते योगदान आपल्याला नजरअंदाज करता येणार नाही। जिथं जातील तिथं स्वतःचा फोन उघडून जरांगे पाटलांना सोशल माध्यमांवरती प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याचं काम याच तरुणांमुळे झालंय। जरांगे पाटील नेमकं काय निर्णय घेतात, जरांगे पाटील नेमकं कशा पद्धतीनं रणनीती आखतात, हा सगळा डाव जो आहे तो मराठा बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम महत्त्वाचं आणि मोठं काम या तरुणांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय। कधी काही बातम्या न्यूज चॅनलनं देण्याचं टाळलं, त्या बातम्या मात्र या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आणल्या आणि म्हणूनच जरांगे पाटलांचा चालता बोलता जिता जागता मीडिया म्हणून या तरुणांना संबोधलं जातं। मराठा बांधवांकडून या तरुणांचे आभार सुद्धा मानले जातात। सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून त्यांच्याविषयी खरं तर हे प्रेम सुद्धा व्यक्त केलं जातं। मराठा आरक्षण लढ्यातील या तरुणांचं हे मोलाचं योगदान आणि या मोलाच्या योगदानाला ट्रेंड मराठीचा मनपूर्वक सलाम।